हा व्हिडिओ मी दोन कारणांसाठी बनवलेला आहे। पहिलं म्हणजे दशावतार चित्रपटाचा एक नवीन पोस्टर रिव्हील झालेला आहे जो की जबरदस्त दिसतो आहे, त्याबद्दल बोलणार आहोत। आणि दुसरं म्हणजे 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळालेला आहे, त्याबद्दलच बोलणार आहोत। तर नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो। तर दशावतार चित्रपटाचा ह्याआधी आपण एक छोटासा टीजर पाहिला होता आणि त्याचा रिव्ह्यू सुद्धा केला होता। आणि ह्यावेळेस त्यांनीच त्याच टीमने एक नवीन पोस्टर रिव्हील केलेला आहे ज्यामध्ये एक माणूस दिसतोय ज्याच्या चेहऱ्यावर पूर्ण काळं आहे, त्यानंतर मोठा एक कपाळावर लाल कलरचा सिंदूर किंवा लाल कलर दिसत आहे आणि त्यानंतर एक भयानक लुक दिसत आहे। हा ऍक्टर कोण आणि त्या पाठीमागे काय स्टोरी, दशावतार जे कोकणामध्ये दाखवलं जातं, आता त्यालाच लागून हा लिंक कसा केलेला आहे चित्रपट, हे पात्र पाहून, हे जो पोस्टर आहे ते पाहून खूप उत्सुकता निर्माण झालेली आहे। दिग्दर्शक सुबोध खानोलकर हे आपल्याला एक नवीन पर्वणी देणार आहेत असं कुठेतरी या पोस्टरवरनं वाटतंय। आणि कुठेतरी असंही वाटतंय की या पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर सर आहेत आणि त्या मोठ्या मिशा वगैरे एक जबरदस्त लुक वाटतोय। त्यामुळे पोस्टर आणि तो जो नवीन जे त्यांची आयडिया होती ती मला खरंच वाटतंय की कांताराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे आणि खूप जबरदस्त असणार आहे। प्रयत्न आहे, मी कॉपी म्हणत नाहीये, एक प्रयत्न आहे। तर खूप छान चित्रपट असणार आहे आणि त्याचा पोस्टर खूप भारी आला आणि लवकरच टीजर सुद्धा येणार असं सांगितलं जाते। 12 सप्टेंबर रोजी हा चित्रपट सुद्धा येणार आहे। तर आता आपण बोलूयात की 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मराठी चित्रपटांचा जो डंका पाहायला मिळाला की सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई या चित्रपटाला मिळालेला आहे। त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक मराठी चित्रपटामध्ये आत्म पॅम्पलेट ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मिळालेला आहे, आशिष बेंडे यांना मिळालेला आहे। त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट बाल मराठी चित्रपट नाल 2 ह्या चित्रपटाला मिळालेला आहे। तर एकूणच मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळतोय 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर। आणि इव्हन अजून एक म्हणजे की जे बाल कलाकार आहेत त्यांनाही एक पुरस्कार मिळालेला आहे, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार। तर त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा जिप्सी नावाचा जो चित्रपट आहे त्यामधला जे ऍक्टर आहेत की त्यामधल्या बाल कलाकारांना सुद्धा, जिप्सी आणि नाल 2 ह्या दोन्ही चित्रपटातील कलाकारांना, बाल कलाकारांना सुद्धा मिळालेला आहे तो। तर एकूणच मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळाल्याने ह्या सगळ्या चित्रपटांना आणि जे कोणी नॉमिनेट झाले त्यांना पुरस्कार मिळाला त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असंच मराठी चित्रपटांचं नाव पुढे जावं हीच इच्छा। तर इथेच थांबूया, एवढंच बोलायचं होतं। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू, तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।